नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल गोसावी, सिनियर ॲग्रोनॉमिस्ट कॅनबायोसिस. आज आपण सोमनाथ यांच्या शेतात उभा आहोत, करमाळा, जिल्हा सोलापूर. तर इथे आपण जी केळीची बाग जी बघतो आहोत, खूप पावसानंतर भयानक परिस्थिती होती. बाग येईल की येणार नाही अशा परिस्थितीमध्ये सरांनी कॅनबायोसिसचे काही प्रोडक्ट्स वापरलेत. त्याच्यामध्ये सोडोमिलॅस्टिन किंवा काय जे असतील ते त्यांच्या रिझल्ट्स नंतर आज आपण ही केळीची बाग चांगल्या अवस्थेत बघतोय. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी कोणती उत्पादने वापरली आणि त्यांना काय फायदा झाला. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला कॅनबायोसिसच्या उत्पादनांचा केळी चांगली आणण्यासाठी काय फायदा झाला तो आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. सगळ्यात महत्वाचा विषय कंटिन्यू पाऊस लागून राहिल्यामुळं बागेमध्ये नेमॅटोडचा प्रादुर्भाव आणि वाढ नव्हती कसलीच. म्हणजे बुरशीनाशकचा वापर मला गरजेचा होता. तिथे कंटिन्यू मी सुडोमिलॅस्टिन वापरलं कॅनबायोसिसचं, त्याचा छान रिझल्ट आला मला. आणि जी बागाची कॅनोपी आहे, जी ग्रोथ आहे, त्यामध्ये बुरशीनाशक वापरल्यामुळे मला कसलाही त्याचा जाणीव या ठिकाणी निर्माण झालेली नाही. त्यामुळं बागेची जी ग्रोथ आहे आणि जी खतं अपटेक करण्यासाठी जी टेबिटो मग तर त्याचा पण रिझल्ट मला एक नंबर. टिबिटो वापरलं कंटिन्यू, म्हणजे बेसळ झाल्यानंतर टिबिटो वापरलं होतं बॅक्टेरियासाठी. तुम्ही निमेस्टिनचा उल्लेख केला होता, त्याबद्दल जरा सांगा. निमेस्टिनचा एक नंबर रिझल्ट आहे. कंटिन्यू महिन्याला 1 महिना झाला की अमावस्येच्या वेळेस मी निमेस्टिन कंटिन्यू वापरतो. त्याचा मला छान रिझल्ट आहे. त्यामुळे दुसरे बुरशीनाशक मला इतर वापरण्याची आवश्यकता भासलेली नाही. नक्कीच. आणि एक शेवटचा प्रश्न की ह्या बागेतून किती दिवस आणि किती महिने पाणी वाहत होतं? आणि आज 5 महिने कंटिन्यू हे बागेमधून पाणी, म्हणजे मला कंटिन्यू होता, वापसा कंडिशनच नव्हती. ओके. तर मित्रांनो, 5 महिने कंटिन्यू पाणी वाहिल्यानंतर बागेची परिस्थिती खूप भयानक होती. परंतु अशा परिस्थितीत बाग आज सुस्थितीत आहे. याचं कारण एकच कॅनबायोसिसची उत्पादने, जसं सुडो, मिलॅस्टिन, त्याच्यानंतर निमॅस्टिन, टिबिटो असेल. तर अशी आपली प्रोडक्ट रेंज खूप चांगली आहे आणि बॅक्टेरियाच्या साथीनं चांगली शेती करता येते, हे सरांनी सिद्ध केलंय. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कॅनबायोसिसचे प्रोडक्ट्स वापरून तुम्ही चांगल्या प्रकारची शेती आणि चांगल्या प्रकारची उत्पादनं आणू शकता. धन्यवाद.